आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अंकिता पवार स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। कोविशिल्ड लसीचे बनावट डोस आढळल्याची धास्ती। घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये पुन्हा 25 रुपयांची वाढ। मनपासाठी अर्ज भरणा केंद्राच्या परिसरात जमावबंदीचा आदेश। महापालिकेत निवडणूक साहित्याची कमतरता। पोलीस वस्तू म्युझियमचे उद्घाटन संपन्न। महापुराच्या समस्या निवारणासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांची मागणी। टिळकवाडी येथील साई हनुमान मंदिरात प्रशासक नियुक्त। कलर्स मराठी मालिकेतील कलाकारांची कपिलेश्वर मंदिराला भेट। मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक संपन्न। मुख्यमंत्री बसवराज बोम्मई शनिवारी बेळगावात। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अण्वेकर गोल्ड। अण्वेकर गोल्ड 88438863। आता पाहूयात सविस्तर बातम्या। देशभरात व्यापक लसीकरणाची मोहीम राबवली जात आहे। 18 वर्षापासून पुढच्या व्यक्तींना लस दिली जात आहे। मात्र जागतिक आरोग्य संघटनेने एका गंभीर गोष्टीकडे जगाचे आणि विशेषतः भारताचे लक्ष वेधले आहे। भारत आणि युगांडामध्ये कोविशिल्ड लसीचे बनावट डोस आढळल्याची माहिती समोर आली आहे। खुद्द सिरम इन्स्टिट्यूटने याला दुजोरा दिला आहे। त्यामुळे लसीकरणामुळे कोरोनाची भीती काहीशी कमी होत असताना बनावट लसीमुळे ही भीती पुन्हा डोकं वर काढू लागली आहे। जागतिक आरोग्य संघटनेने मंगळवारी या संदर्भातला इशारा आपल्या संकेतस्थळावर देखील दिला आहे। जागतिक आरोग्य संघटनेच्या तपासणी विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे। भारताकडे कोविशिल्ड लसीच्या 2 ml च्या व्हायल्स आढळून आल्या आहेत, पण वास्तवात सिरम इन्स्टिट्यूट कडून 2 ml च्या व्हायल्स तयार केल्या जात नाहीत। दुसरीकडे युगांडामध्ये 10 ऑगस्टलाच एक्सपायरी डेट उलटून गेलेल्या कोविशिल्ड लसींची एक बॅच दिसून आली आहे। त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने या संदर्भात अधिक जागरूकपणे काळजी घेण्याचं आवाहन देखील देशांना केलं आहे। घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये पुन्हा 25 रुपयांची वाढ। सामान्य माणसाच्या खिशाला पुन्हा एकदा धक्का बसला आहे। पेट्रोलियम कंपन्यांनी पुन्हा एकदा एलपीजीच्या किमतीत वाढ केली आहे। विना अनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। या वाढीनंतर दिल्लीमध्ये घरगुती वापरासाठी 14.2 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत 859 रुपये 5 पैशांवर गेली आहे। ही वाढ सोमवारी रात्रीपासूनच लागू झाली आहे। 14.2 किलो एलपीजी सिलेंडरची कोलकातामध्ये किंमत 886 रुपये झाली आहे, तर मुंबईत 859 रुपये 5 पैसे आणि लखनौमध्ये 897 रुपये 5 पैसे झाले आहे। त्याचप्रमाणे 19 किलो व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीतही 68 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। दिल्लीत त्याची किंमत वाढवून 1618 रुपये झाली आहे। 2021च्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारीत दिल्लीत एलपीजी सिलेंडरची किंमत 694 रुपये होती, जी फेब्रुवारीमध्ये वाढून 719 रुपये प्रति सिलेंडर करण्यात आली। 15 फेब्रुवारीला पुन्हा किंमत वाढवून 769 रुपये करण्यात आली। त्यानंतर 25 फेब्रुवारी रोजी एलपीजी सिलेंडरची किंमत वाढवून 794 रुपये झाली। मार्चमध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत 819 रुपये करण्यात आली। एप्रिलच्या सुरुवातीला 10 रुपयांची कपात केल्यानंतर दिल्लीत घरगुती एलपीजीची किंमत 809 रुपयांवर गेली होती। एका वर्षात एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 165 रुपये 50 पैसे वाढ झाली आहे, तर डिसेंबर पासून आतापर्यंत सिलेंडरच्या किमतीत सुमारे 275 रुपयांची वाढ झाली आहे। मनपाच्या अर्ज भरणा केंद्रांच्या परिसरात जमावबंदीचा आदेश।
बेळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी स्थापन केलेल्या अर्ज भरणा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत। पोलीस आयुक्त डॉक्टर के त्यागराजन यांनी याबाबतचे आदेश बजावले। महापालिका निवडणुकीसाठी 16 ते 23 ऑगस्ट या काळात उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत। त्यासाठी 12 केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे। त्या ठिकाणी गर्दी वाढवून कायदा आणि सुव्यवस्थेसह कोरोना नियमावलीचे उल्लंघन होऊ शकते याची दखल घेऊन 144 कलम लागू करण्यात आले आहेत। हे निर्बंध सकाळी 10 ते 5 या वेळेत लागू असतील असे पोलीस आयुक्तांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येणाऱ्यांनी कोरोना नियमावलींचे काटेकोरपणे पालन करावे। केंद्रांच्या 10 मीटर परिसरात अर्ज दाखल करण्यासाठी येणारे उमेदवार, अधिकारी आणि कर्मचारी वगळता कुणालाही प्रवेश असणार नाही। 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही। निवडणूक कार्यालय परिसरात सभा, मिरवणूक काढण्यास निर्बंध असतील। कार्यालय परिसरात जाहीर घोषणाबाजी, ध्वनिवर्धक वापरण्यावर बंदी असेल। याची नोंद घेऊन सर्वांनी नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन त्यांनी केले आहे। महापालिकेत निवडणूक साहित्याची कमतरता। महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकात लगबग आहे, पण महापालिकेतच निवडणुकीसाठी आवश्यक साहित्याची कमतरता जाणवत आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांची तारांबळ उडत असून आवश्यक साहित्याची यादी जिल्हाधिकाऱ्यांकरवी बेंगळूरला पाठवण्यात आली आहे। महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता जारी झाल्यामुळे 1826 कर्मचाऱ्यांना कामाला लावण्यात आले आहे। अधिकाऱ्यांना वेगवेगळे कक्ष दिले आहेत। त्या कक्षात आवश्यक साहित्याची पूर्तता करण्यात येत आहे। आवश्यक साहित्याची यादी जिल्हाधिकारी तथा प्रशासक MG हिरेमठ यांना पाठवण्यात आली आहे। त्यांच्याकरवी ही यादी बेंगळूरला पाठवण्यात आली आहे। 2 दिवसात साहित्य मिळेल अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांकडून होत आहे। ऐनवेळी निवडणूक जाहीर झाल्यामुळे इच्छुकांसह कर्मचाऱ्यांचीही दमछाक होत असल्याचे आढळून येत आहे। पोलीस वस्तू म्युझियमचे उद्घाटन संपन्न। बेळगाव जिल्हा पोलिसांकडून तयार केलेल्या पोलीस वस्तू म्युझियमचे मंगळवारी उद्घाटन झाले। राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण सदू यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले। पोलीस मुख्यालयाच्या आवारातील इमारतीत हे म्युझियम सुरू करण्यात आले आहे। पूर्वीच्या काळात पोलिसांकडून वापरल्या जाणाऱ्या अनेक वस्तूंचा या ठिकाणी संग्रह करण्यात आला आहे। पोलीस म्युझियम साकारण्यासह त्यामधील साहित्य आणि सजावट करण्यासाठी प्रयत्न केलेले प्रसन्न घोटगे, पत्तेखान यांचे पोलीस महासंचालक प्रवीण सदू यांनी कौतुक केले। तसेच म्युझियम मधील सर्व साहित्याची यावेळी त्यांनी पाहणी केली। उत्तर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सतीश कुमार, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबर्गी, पोलीस आयुक्त डॉक्टर के त्यागराजन, जिल्हा सशस्त्र दलाचे जिल्हा पोलीस प्रमुख कश्यप नावर यांच्यासह इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते। महापुराच्या समस्या निवारणासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांची मागणी। कर्नाटक, महाराष्ट्र या दोन्ही राज्यांच्या सीमा भागामध्ये महापुरामुळे निर्माण होणारी गंभीर परिस्थिती निवारण्यासाठी व्यापक उपाययोजना हाती घेणे गरजेचे आहे। दोन्ही राज्यांकडून पुलांच्या ठिकाणी भराव कमी करण्याची गरज आहे। तसेच येथे कमानी बांधाव्यात अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे। बेळगावात माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी याबाबतची आपली मागणी मांडली। कोल्हापूर, सांगली आणि बेळगाव या 3 जिल्ह्यांमध्ये सातत्याने दरवर्षी पुराची परिस्थिती निर्माण होत आहे। त्यामुळे येथील नागरिक संकटात सापडले आहेत। तसेच शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होत आहे। याची गंभीर दखल घेऊन दोन्ही सरकारांनी याबाबत विचार करणे गरजेचे आहे। तसेच कृष्णा नदीवरील अनेक पुलांवर भराव कमी करून कमानींचे काम हाती घेण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे। टिळकवाडी येथील साई हनुमान मंदिरावर प्रशासक नियुक्त। फर्स्ट रेल्वे गेट जवळ असणाऱ्या साई मंदिर परिसरातील हनुमान मंदिरावर मंगळवारी प्रशासक नियुक्त करण्यात आला। देणगीच्या रकमेवरून तक्रार करण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती धर्मादाय संस्थेचे तहसीलदार दशरथ जाधव यांनी दिली। साई मंदिरावरही सध्या प्रशासक आहे। हनुमान मंदिर ट्रस्टच्या वतीने गोशाळा चालवण्यात येते, पण मंदिराच्या देणगीचा विनियोग योग्य प्रकारे होत नसल्याची तक्रार मुजराई खात्याकडे करण्यात आली होती। चौकशी केल्यानंतर तहसीलदार जाधव आणि इतर अधिकाऱ्यांनी मंगळवारी मंदिराला भेट देऊन मंदिराचे साहित्य ठेवण्याच्या पेटीला सील ठोकले। त्यानंतर मंदिरावर बालेश अंबली यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केल्याचे जाहीर केले।
कलर्स मराठी मालिकेतील कलाकारांची कपिलेश्वर मंदिराला भेट। श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर मध्ये कलर्स मराठी दूरदर्शन वाहिनीवरील जीव माझा येडा पिसा या मालिकेतील प्रमुख कलाकार रुद्र आणि सिद्धी यांनी बेळगाव भागात चित्रीकरणासाठी आले होते। चित्रीकरणाला जाण्यापूर्वी श्री कपिलेश्वर मंदिर मध्ये जाऊन श्री कपिलेश्वराचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला। गेल्या काही दिवसांपासून मराठी कलावंत बेळगाव भागात आल्यावर श्री कपिलेश्वर मंदिराचे आशीर्वाद घेत असतात। या मंदिराने मराठी कलावंतांच्या मनात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे। यावेळी मंदिराच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। मंडळाचे सेक्रेटरी राजू भातकांडे, मनोज तानवडे, निहाल देसाई, अनुप पवार, नागराज कट्टी, राजू पाटील आदी उपस्थित होते। मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक संपन्न। एका विचित्र परिस्थितीत बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे। प्रभाग पुनर्रचनेतून मराठी भाषिकांचे प्राबल्य कमी करण्याचा प्रयत्न झालेला आहे। कानडी भाषेत कागदपत्रे देत मराठी भाषिकांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न झाला आहे। अशा वेळी एकीच्या जोरावर सक्षमपणे निवडणुकीला सामोरे जाऊया असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले। आज सायंकाळी मराठा मंदिर येथे बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात बैठक बोलाविण्यात आली होती। या बैठकीला दीपक दळवी यांच्यासह माजी आमदार मनोहर केणेकर, माजी महापौर मालोजीराव अस्टेकर, ॲडव्होकेट राजाभाऊ पाटील, रणजित चव्हाण पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते। प्रत्येक वेळी महाराष्ट्रातून मराठी भाषिकांनी एकीची साथ घातली जाते याची जाणीव ठेवून महापालिकेच्या निवडणुकीत सीमा प्रश्नाची हानी होऊ नये याची सर्वांनीच काळजी घ्यावी। एकीच्या बळावरच विविध अडचणींवर मात करत निवडणुकीला सामोरे जाऊया असेही दळवी यांनी स्पष्ट केले। मुख्यमंत्री बसवराज बोम्मई शनिवारी बेळगावात। मुख्यमंत्री झाल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे पहिल्यांदाच बेळगावला येत आहेत। 21 ऑगस्ट शनिवारी सकाळी 11 वाजता विजापूर जिल्ह्यासह अलमट्टी धरणाला ते भेट देणार आहेत। त्यानंतर दुपारी 2 वाजल्यानंतर ते बेळगावकडे प्रवास करणार आहेत। दुपारी 2:30 वाजता त्यांचे बेळगावात आगमन होणार आहे। त्यानंतर सायंकाळी 7 वाजता अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे। त्यानंतर सांब्रा विमानतळावरून बेंगळूरला परतण्याचा कार्यक्रम आहे। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। ठरल्या वेळेतच शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे। 22 ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्यात टीईटी घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे।
पण 22 रोजी रविवार असून बेळगावसह काही जिल्ह्यात वीकेंड लॉकडाऊन असल्याने परीक्षा होणार की नाही याबाबत संभ्रम होता। ही परीक्षा घेण्यासाठी महसूल आणि आरोग्य खात्याची परवानगी घेण्यात आली आहे। उमेदवारांनी परीक्षेला जाताना सोबत ओळखपत्र, प्रवेशपत्र न्यावे। प्रवेशपत्र दाखल्यानंतर कुणीही अडवणूक करणार नसल्याचे शिक्षण खात्याने कळवले आहे। लॉकडाऊनमुळे वाहन संचारावर निर्बंध असणार आहेत, त्यामुळे परीक्षार्थींनी वेळ वाचवण्यासाठी आणि गैरसोय टाळण्यासाठी स्वतःच्या वाहनाने किंवा परिवहन बसमधून परीक्षा केंद्राकडे जावे। परीक्षा वेळापत्रकामध्ये कोणताही बदल केलेला नाही। गौंडवाडच्या बालिकेचे सोगल येथून अपहरण। सोगल सोमनाथ येथून 2 वर्षाच्या बालिकेचे अपहरण करण्यात आल्याची घटना सोमवार दिनांक 16 रोजी घडली। आरोही महादेव पवार, वय वर्षे 2, गौंडवाड, तालुका बेळगाव असे अपहरण झालेल्या बालिकेचे नाव आहे। घटनेची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झालीये। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार श्रावण सोमवार निमित्त आजीसोबत सोगल सोमनाथ येथे गेलेल्या आरोहीचे दुपारी 1 ते 2 या काळात अपहरण करण्यात आले आहे। भाविकांची गर्दी असल्याचा फायदा घेऊन अपहरण करण्यात आल्याचा संशय आहे। हे नेमके अपहरण आहे की बालिका बेपत्ता झाली याबाबत अद्याप कोणतीच माहिती मिळालेली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। याबाबत मुरगोड पोलिसात तक्रार दाखल झाली असून पोलीस तपास करीत आहेत। बालिका आढळल्यास मुरगोड पोलिसांशी संपर्क साधावा। माडीगुंजी बस सेवेसाठी बस डेपो मॅनेजर कडून रस्त्याची पाहणी। खानापूर रामनगर महामार्गाची दुर्दशा झाल्याने गेल्या वर्षभरापासून या मार्गावरील बस सेवा बंद झाली। त्यामुळे या भागातील 40 खेड्यातील नागरिकांना बस सेवेविनाच प्रवास करावा लागत आहे। या भागातील बस सेवा सुरू व्हावी यासाठी खानापूर डेपो मॅनेजर शिरगुपीकर यांनी स्वतः रस्त्याची पाहणी करण्यासाठी शिंदोळी ग्रामपंचायत सदस्य प्राध्यापक शंकर गावडा यांनी आग्रह धरून रस्ता पाहणी करून उद्यापासून बस सेवा करण्याची मागणी केली। यावेळी डेपो मॅनेजर शिरगुपीकर यांनी रस्त्याची पाहणी केली। उद्यापासून माडीगुंजी खानापूर बस सेवा सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले। यासाठी शिंदोळी ग्रामपंचायत सदस्य प्राध्यापक शंकर गावडा, आंबेडकर युवा मंचचे अध्यक्ष रामचंद्र मादार, पंकज कुट्रे, प्राध्यापक महांतेश पाटील यांनी प्रयत्न केले। महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांनी पुन्हा घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी बुधवारी पुन्हा एकदा जिल्हाधिकारी एम.जे. हिरेमठ यांची भेट घेतली। तसेच मराठी कागदपत्रांची पूर्तता करून देण्याची मागणी केली। या मागणीचे निवेदन सादर करून जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली। यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अस्टेकर, प्रकाश मरगाळे, विकास कलघटगी आणि इतर मान्यवर उपस्थित होते। मनपा निवडणुकीत आता आम आदमी पार्टीचे उमेदवार। महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने आपले उमेदवार उतरविण्याचा निर्णय घेतला आहे। महानगरपालिकेच्या 58 वार्डामध्ये आम आदमी पक्षाचे उमेदवार रिंगणात राहतील अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। महानगरपालिकेचा कारभार स्वच्छ हवा, भ्रष्टाचार मुक्त व्हावा, त्याचप्रमाणे स्वच्छ प्रतिमा असलेले उमेदवार देण्यासाठी पक्षाने प्रयत्न केले आहेत। त्यानुसार ही उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असल्याचे पक्षाच्या वतीने पत्रकार परिषदेत सांगण्यात आले। तसेच काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांनी आता आपल्या पक्षाच्या इच्छुक उमेदवारांना धमक्या देण्याचे सत्र सुरू केले असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। गणेशोत्सवाला विनाअट परवानगी देण्याची श्रीराम सेनेची मागणी। राज्य सरकारने सार्वजनिक गणेशोत्सवाचे आचरण करण्याच्या संदर्भात जाचक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु या निर्णयाला श्रीराम सेना संघटनेचा विरोध आहे। सर्व प्रकारच्या उपक्रमांना अनुमती देण्यात येत असताना फक्त हिंदू धर्मीयांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रतिबंध, जाचक अटी आणि निर्बंध कशासाठी लागू करता, असा सवाल श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला। राज्य सरकारने महानगरपालिका निवडणूक घेण्यासाठी पावले उचलली आहेत, त्याचप्रमाणे इतर अनेक उपक्रमांसाठी सवलती देण्यात येत आहेत। मात्र फक्त गणेशोत्सव पुरतेच निर्बंध लागू करण्याचा निर्णय चुकीचा आहे। हिंदू प्रथा परंपरा मोडीत काढण्यासाठी हा प्रयत्न होत आहे, याला श्रीराम सेनेचा विरोध राहील असे त्यांनी स्पष्ट केले। या विरोधात आपण श्रीराम सेनेच्या माध्यमातून आंदोलन उभे करणार असल्याचे त्यांनी सांगितले। रद्द झालेल्या 804 कोटींच्या 24 तास पाणी योजनेचा पुनर्प्रारंभ।
शहराला 24 तास पाणी पुरवठा करण्याची योजना मागील काही वर्षांपूर्वी रद्द करण्यात आली होती. मात्र बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या प्रयत्नातून ही योजना पुन्हा प्रारंभ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची कार्यवाही नुकतीच करण्यात आली. तसेच कामाचा शुभारंभ देखील करण्यात आला. याकरिता 804 कोटींचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मधील काळात केंद्र सरकारकडून बेळगावसाठी 24 तास पाणी योजनेचा प्रारंभ झाला होता. मात्र त्यानंतर योजना रद्द करण्यात आली होती. आमदार अभय पाटील यांनी माजी मंत्री अनंतकुमार यांच्या सहकार्याने केंद्रीय नगर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्याकडून ही योजना मंजूर करून घेतली होती. मात्र नंतरच्या काळात सदर योजना रद्द करण्यात आली होती. आता अभय पाटील यांच्या मदतीमुळे यांच्या पुढाकारामुळे सदर योजना पुन्हा मार्गी लागली आहे. यामध्ये 804 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले असून 61 किलोमीटर अंतराच्या नव्या जलवाहिन्या भरण्यात येणार आहेत. शहराला सध्या पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. संजय घोडावत पॉलिटेक्निकचा NBA नामांकनाने गौरव. अभियांत्रिकी क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर मूल्यांकनासाठी सर्वोच्च आणि प्रतिष्ठित असलेल्या नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रिडेशन अर्थातच NBA नवी दिल्ली समितीकडून 2018 साली संजय घोडावत पॉलिटेक्निकच्या सर्व शाखांना NBA नामांकन प्राप्त झाले होते. हे नामांकन 3 वर्षांसाठी मिळाले होते. त्यानंतर पॉलिटेक्निकने पुनर्नामांकनासाठी NBA समितीकडे अर्ज सादर केला होता. NBA समितीकडून दिनांक 10 ऑगस्ट रोजी इथून पुढे 1 वर्षासाठी सर्व शाखांना NBA नामांकन मिळाल्याचे पत्र मिळाले. अवघ्या 6 वर्षाच्या कालावधीत NBA कडून सर्व शाखांना नामांकन प्राप्त झालेली संजय घोडावत पॉलिटेक्निक ही महाराष्ट्रातील पहिलीच संस्था आहे. यामध्ये मेकॅनिकल इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनियर, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनियर आणि कॉम्प्युटर सायन्स इंजिनियर या शाखांना NBA नामांकन प्राप्त झाले आहे. NBA समितीने सर्व शैक्षणिक कामकाज, भौतिक सुविधा आणि कागदपत्रांची काटेकोरपणे तपासणी करून नामांकन दिले आहे. मलप्रभा नदी घाटावर आमदार निंबाळकर यांच्या हस्ते गंगा पूजन. खानापूर येथील मलप्रभा नदी घाटावर मंगळवारी गंगा पूजन करण्यात आले. मलप्रभा नदीला आमदार अंजली निंबाळकर यांच्या हस्ते ओटी अर्पण करण्यात आली. यावेळी आमदार निंबाळकर यांनी उपस्थित नगरसेवकांशी संवाद साधून शहराच्या विकास कामासंदर्भात चर्चा केली. यावेळी बोलताना आमदार निंबाळकर यांनी गेल्या आठवड्यात आपण मुख्यमंत्री बोम्मई यांची भेट घेतली आहे. शहराच्या विकासासाठी SFC योजनेतून 12 कोटी रुपये विशेष अनुदान मंजूर करावे अशी मागणी केली आहे. सदर अनुदान मंजूर झाल्यास त्यातून खानापूर शहरातील विकास कामे हाती घेण्यात येणार आहेत अशी माहिती दिली. खानापुरात कापड दुकानदाराची गळफासाने आत्महत्या. खानापूर शहरातील चिरमुरकर गल्लीतील रेडीमेड कापडच्या दुकानात तरुणाने नैराश्याने गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत पोलीस स्थानकातून मिळालेली माहिती अशी की मूळचा मांगूर तालुका निपाणी, सध्या राहणार गांधीनगर हलकर्णी तालुका खानापूर येथील फैजान मंजर नायकवाडी वय 30 हा गेल्या 20 वर्षांपासून गांधीनगर येथील मावशीकडे राहत होता. गेल्या काही महिन्यापासून त्याने चिरमुरकर गल्लीत कापडाचे दुकान सुरू केले होते. नेहमीप्रमाणे तो मंगळवारी दुकानात गेला होता. मात्र रात्री घरी परतला नाही. नातेवाईकांनी मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे शोधाशोध सुरू झाली. नातेवाईकांनी रात्री चिरमुरकर गल्लीतील कापड दुकानात जाऊन पाहिले असता लोखंडी हुकाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. लागलीच पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस पुढील तपास करीत आहेत. मनपा आयुक्त पदासाठी रुद्र यांचे नाव चर्चेत. कचरा समस्या आणि राजकीय हस्तक्षेपामुळे रजेवर गेलेले आयुक्त जगदीश केएच पुन्हा रुजू झालेले नाहीत. एकीकडे महापालिका निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली असली तरी आयुक्त मात्र रुजू होण्यास तयार नाहीत. त्यामुळे तर्क वर्तवण्यात येत आहेत. आता रुद्र या नावी यांचे नाव चर्चेत आले आहे. जगदीश पुन्हा रुजू होणार की नाही याबाबत प्रशासक तथा जिल्हाधिकारी MJ हिरेमठ स्पष्ट सांगत नाहीत. पालकमंत्री गोविंद कारजोळेही याबाबत मौन बाळगून आहेत. सोमवारी महापालिकेला आयुक्त मिळतील असे सांगण्यात येत होते, पण प्रत्यक्षात अद्याप महापालिकेला आयुक्त मिळालेले नाहीत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात महापालिका आयुक्तांविना अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे महापालिका निवडणूक आयुक्तांविनाच पार पडणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
हैतीमधील भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी ओसाका उत्सुक. जपानची तारांकित टेनिसपटू नाओमी ओसाकाने हैती येथे झालेल्या भूकंपादरम्यान प्रचंड हानीला सामोरे जावे लागणाऱ्यांसाठी पुढाकार घेतला आहे. सिन्सिनाटी मास्टर टेनिस स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरल्यास मिळणारी संपूर्ण रक्कम ओसाका भूकंपग्रस्तांसाठी दान करणार आहे. भारत इंग्लंड कसोटी मालिका. इंग्लंडचे डिवचणे भारतासाठी फलदायी. कोहली, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह फलंदाजी करत असताना इंग्लंडच्या खेळाडूंनी त्यांना डिवचले. त्यामुळे शमी बुमराहची कामगिरी अधिकच उंचावली आणि आपोआपच सर्व खेळाडूंमध्ये ऊर्जेचा संचार झाला, अशी प्रतिक्रिया भारताचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंड विरुद्धच्या विजयानंतर व्यक्त केली. लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या कसोटीत कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडला 151 धावांनी धूळ चारली. दुसऱ्या डावात शमी आणि बुमराह यांनी 9व्या गड्यासाठी रचलेली 89 धावांची भागीदारी भारताच्या विजयात मोलाची ठरली. लॉर्ड्सवरील पराभवानंतर इंग्लंडला मोठा झटका. तिसऱ्या कसोटीत पराभवाचे संकट. भारताने इंग्लंडचा दुसऱ्या कसोटी सामन्यात 151 धावांनी पराभव करून मोठा दणका दिला. घरच्या मैदानावर, तेही लॉर्ड्स सारख्या ऐतिहासिक मैदानावर इंग्लंडचा पराभव झाल्यानंतर मालिकेतील उर्वरित 3 लढतीसाठी यजमानांना सेटबॅक बसला आहे. इंग्लंडचा जलद गोलंदाज मार्क वुडला दुसऱ्या कसोटीत खांद्याला दुखापत झाली आहे. वुडची दुखापत गंभीर असल्याचे समजते, त्यामुळे तो मालिकेतील उर्वरित 3 सामन्यात खेळू शकेल का याबाबत शंका आहे. वुडच्या आधी दुखापतीमुळे काही खेळाडू संघाबाहेर झाले आहेत. अशात आणखीन एक चांगला गोलंदाज बाहेर झाला तर इंग्लंडच्या गोलंदाजीची धार आणखीन कमी होईल. सध्या इंग्लंड मालिकेत 1-0 अशा पिछाडीवर आहे. 2020 वर्ल्ड कप. पाकिस्तानच्या कर्णधाराचे विराट आणि भारताला आवाहन. ICCने काल 17 ऑगस्टला 2020 वर्ल्ड कपच्या वेळापत्रकाची घोषणा केली. या स्पर्धेत ग्रुप बी मधील पहिली लढत भारत आणि पाकिस्तान यांच्यात 14 ऑगस्ट रोजी होणार आहे. या दोन्ही देशातील नव्हे तर संपूर्ण क्रिकेट विश्वाला या सामन्याची प्रतीक्षा गेल्या अनेक वर्षांपासून आहे. भारताविरुद्ध होणाऱ्या या लढतीसंदर्भात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमची पहिली प्रतिक्रिया आली आहे. 2020 वर्ल्ड कपचे आयोजन यावर्षी भारतात होणार होते, पण कोरोनामुळे ही स्पर्धा UAE आणि ओमान येथे खेळवली जाईल. भारताविरुद्धच्या लढतीसंदर्भात ICCच्या वेबसाईटवर बोलताना आझम म्हणाला, आमच्या संघासाठी 2020 वर्ल्ड कप म्हणजे घरच्या मैदानावर खेळल्यासारखे आहे. या स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर झाला आहे, त्यामुळे आता आम्ही तयारीला लागलो आहोत. न्यूझीलंड आणि इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या मालिकेचा आम्ही यासाठी वापर करून घेऊ. भारताविरुद्धच्या लढतीसंदर्भात बाबर आझम म्हणाला, या बहुप्रतीक्षित लढतीची प्रतीक्षा संपली आहे. भारताविरुद्ध आम्ही पूर्ण तयारी केली आहे. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.